आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। वंजारी समाज महिला हळदी कुंकू ओळख परिचय तिसरा मेळावा सुदर्शन लॉन्स येथे संपन्न। विश्वश्री के साणप फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून तिसरा 2025 वंजारी समाज महिला हळदी कुंकू ओळख परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। दर्शन हॉल, गुरु गोविंद सिंग कॉलेज रोड, इंदिरानगर येथे झालेल्या तिसऱ्या मेळाव्याच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांचा परिचय, सत्कार आणि ज्योती फड बोडके यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली। 2000 सदस्य असलेल्या वंजारी समाज बहीण भाऊ या प्रसंगी 700 भगिनी उपस्थित होत्या। उपस्थित भगिनींच्या हस्ते विश्वश्री के साणप भाऊबीजेचे औक्षण करून राखी बांधून सर्व बहिणींच्या वतीने पुढील भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या। आलेल्या महिलांसाठी उखाणे, लकी ड्रॉ आणि खेळ पैठणीच्या खेळातून जिंकणाऱ्या महिलांना ट्रॅव्हल बॅग, 11 पैठण्या, घड्याळे, पूजा बॅग, काचेचे बाऊल, कार्यक्रमास आलेल्या प्रत्येक महिलेस हळदी कुंकू वाण, झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाओ बेटी पढाओ सामाजिक संदेश देणारे टिफिन बॅग भेटवस्तू स्वरूपात देऊन सदस्य ओळखपत्र देण्यात आले। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मीना किशोर दराडे, मातोश्री शिक्षण संस्था संचालिका यांच्यासह श्रीमती सुशीला कारभारी पालवे, उद्योजिका मुंबई स्वातीराम पानसरे, सामाजिक कार्यकर्ते जयश्री बाळासाहेब पालवे, उद्योजिका नाशिक गायत्री दीपक अवफाड, हंबा डेअरी संचालिका अर्चना रवींद्र गामणे, सामाजिक कार्यकर्त्या कल्पना कराड, मुख्याध्यापिका शोभा चंद्रकांत इप्पर, उद्योजिका प्रिया निखिल बोडके, उद्योजिका नाशिक पुष्पा आव्हाड, माजी नगरसेविका यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, उद्योजक क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा ताडगे यांनी पार पाडले, तर आभार प्रदर्शन भाऊ बहीण संकल्पनाचे विश्वश्री के साणप फाउंडेशन यांनी मानले। खेळीमेळीच्या वातावरणात वंजारी समाज महिला हळदी कुंकू ओळख परिचय तिसरा मेळावा पार पडला। भाऊ बहीण ग्रुपच्या माध्यमातून साधारणतः 2 ते 2,500 महिला ग्रुपमध्ये आहेत आणि आज उपस्थित साधारणतः 700 ते 750 महिला उपस्थित राहून हा आनंद सोहळा आम्ही दरवर्षी साजरा करत असतो आणि हे तिसरं वर्ष आहे। आणि या कार्यक्रमामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक महिला या उपस्थित राहून आपलं सगळं इथं आनंद साजरा करतात। आणि या कार्यक्रमातून आपण दरवर्षी अनेक लकी ड्रॉ असेल, बक्षीस असेल, होम मिनिस्टरचे कार्यक्रम घेत असतो आणि त्या माध्यमातून आपण महिलांना एक विरंगुळा म्हणून एक दिवसासाठी एक आनंद उत्सवाचं एक दिवस आपण ठेवतो। असेच कार्यक्रम आम्ही वर्षातून 3 ते 4 घेण्याचा प्रयत्न चालू करणार आहोत आणि यातून आपण अनेक महत्त्वाचे संदेश देत असतो। आणि इथे आता साधारणतः वाण म्हणून आपण जी महत्त्वाची जी बॅग दिलेली सर्वांना वाण म्हणून त्यात महत्त्वाचा संदेश आपण दिलेला आहे। झाडे लावा झाडे जगवा, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, मुलगी शिकवा मुलगी वाचवा असे संदेश आपण त्याच्यातून दिलेले आहेत त्या बॅगच्या माध्यमातून। असे सामाजिक बरेच उपक्रम आपण राबवत असतो आणि हे उपक्रम आपण पुढे सारखे चालू ठेवणार आहोत। आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आपले आमदार किशोरभाऊ दराडे, त्यांचे मिसेस मीनाताई दराडे या अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहिला। त्यानंतर अनेक प्रमुख अतिथी इथं उपस्थित राहिले, काही मुंबईहून आलेले आहेत, सुशीलाताई पालवेताई आलेले आहेत, त्याच्यानंतर शोभाताई इप्पर आलेले आहे, त्यानंतर इथं आपलं धात्रक मॅडम आलेले आहे, त्यानंतर इथं ज्योतिताई गीते, त्यानंतर बऱ्याचशा महिला उपस्थित राहिल्या, त्यांचे मनापासून आभार आहे, धन्यवाद। जय महाराष्ट्र आणि आपले सगळे न्यूजवाले त्यांचे मनापासून खूप आभार मानतो। त्यांनी वेळात वेळ काढून इथं वेळ देऊन आमची न्यूज घेतली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो। जय हिंद। मुंडे यांचा वारसा असलेला आमचा हा वंजारी समाज आणि या वंजारी समाजाला एकत्र आणण्याचं काम आमचे भाऊ के साणप यांनी आणलेलं आहे। आणि आम्हाला सगळ्या समितीतले सदस्य वंजारी महिला यांना अतिशय आनंद होत आहे की असा भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आणि आज आम्ही डिक्लेअर केलेलं आहे की वर्षभरात एकदाच न येता आम्ही 4 वेगवेगळे उपक्रम राबवणार आहोत। त्याच्यामध्ये महिलांसाठी मंगळागौरचा असा एक ग्रुप तयार करणार, त्याच्यानंतर दुसरा जो ग्रुप तयार होणार भजनी मंडळाचा, ज्या 50 सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी, आणि रंगपंचमी, गरबा असे वेगवेगळे जे उपक्रम आहेत। आणि हा सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीला कळावा यासाठी आम्ही सर्व महिला आणि आमचे भाऊ प्रयत्न करणार आहोत आणि पुढे एक असा भव्य दिव्य कार्यक्रम होत जाणार आहे। सर्व स्त्री वर्गातर्फे प्रथम मी त्यांचे खूप खूप आभार मानते। एका छत्राखाली भाऊंच्या या
कृपेमुळे सर्व महिला एकत्र आल्या. संक्रांतीच्या सणानंतर हळदी कुंकू हा पूर्वपरंपरा रीतीने सर्व महिलांनी एकत्र यावं या उद्देशाने आहे हा सण मकर संक्रांत साजरी केली जाते. भाऊंनी सुद्धा हळदी कुंकवाच्या निमित्ताने सर्व महिला भगिनींना समाजातील एकत्रित केलं. त्याबद्दल भाऊंचे फार आभार मानते आणि भाऊंच्या या कार्याला अशीच उत्तरोत्तर भाऊंची प्रगती होवो, बहीण भावाच्या रूपाने सर्व महिला समाजातील एकत्र येवो अशी मी भाऊंकडे एक अपेक्षा व्यक्त करते बहीण म्हणून, आणि भाऊंनी ती आमच्या सगळ्या बहिणींची पूर्ण करावी असं मला वाटतं. धन्यवाद. आज वेगवेगळे कार्यक्रम केले आहेत. शब्दात व्यक्त होणार सर्व भगिनींची अशी इच्छा आहे की नाशिक जिल्ह्यात नाही आणि प्रत्येक जिल्ह्यात औरंगाबाद मुंबई सगळीकडे अशा वेगवेगळे बंजारी समाजाचा उत्सव चालू पाहिजे इच्छा आहे. आज खूप आनंद होत आहे आम्हाला हा कार्यक्रमात सुरुवात केली. हा कार्यक्रम असा नेहमीच आम्हाला समाजाच्या महिलांना पुढे येण्यासाठी चांगला आहे. काही महिला घरातच बसून असतात, त्यांना बाहेर काढण्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम भाऊ घेत आहे. त्याचा खूप अभिमान आहे. खूप छान वाटतंय. असेच कार्यक्रम पुढेही चालत राहू. संजय हिरे, अर्वाचीन, महाराष्ट्र, नाशिक.